दुपारभर श्रेयस आपल्या रूम मधल्या कॉटवर पडून विचार करीत होता आणि आणखी एका शंकेने त्याला निर्णय घेणं जमत नव्हतं. समजा आज आपण साईनाथला पटवून DSP ला मार खायला लावला, त्याला यामागं कोण आहे ते समजलं तर तो खवीस पुन्हा आपल्याला धारणार. आपण पुन्हा साईनाथला सांगायचं, पुन्हा त्यानं मार खाल्ला की पुन्हा आपण मार खायचा. ही साखळी कुठं आणि कशी तुटणार? का अभ्यास वगैरे सोडून आपण हेच करत राहायचं? डॅडी दरमहा जे पैसे पाठवतील ते आपण याच कारणाकरता वाया घालवायचे? पैशांची गोष्ट सोडली तरी मार खायला DSP मजबूत आहे. आपली तेवढी शारीरिक तयारी आहे का? आज त्यानं आपल्याला 2च लगावल्या तर आपली ही अवस्था आहे. उद्या चिडून त्यानं आपला फुटबॉल केला तर साईनाथपर्यंत जाण्या इतपत तरी आपण ठीक असू का? दुपार मावळत आली तरी श्रेयसला नक्की काही ठरवता येत नव्हतं. तो आपला आजारी माणसासारखा कॉटवर पडून होता. तेवढ्यात बंद दाराची कडी वाजली. वसतिगृहात जेवणाची कसलीच सोय नव्हती. नाही म्हणायला कॉर्नरला ओम भुरभुरेश्वर भोर होतं. त्याचा पोरगा सकाळ दुपार संध्याकाळ येऊन चहाची ऑर्डर घेऊन जायचा, नंतर चहा आणून द्यायचा. बऱ्याच मेंबर्सप्रमाणे श्रेयसचंही ह्या चहावाल्याकडे उधारीचं खातं होतं. तोच पोरगा आला असणार म्हणून श्रेयसने आतून ओरडून 1 डबल चहा असं सांगितलं. दाराची कडी पुन्हा वाजली. कोण आहे विचारत श्रेयसने दार उघडलं. बाहेर DSP आणि त्याचे 2 मित्र. त्या तिघांना पाहताच श्रेयसच्या मनात नाना शंका येऊ लागल्या. छातीत धडधडायला लागलं. घशातून आवाज बाहेर पडायला तयार होईना. त्याचे हात आपोआप आपल्या गालांकडे गेले. डोळ्यात भीतीच्या छाया उमटल्या. अरे घाबरू नकोस दोस्त, मी क्षमा मागायला आणि खुलासा करायला आलोय, DSP म्हणाला. श्रेयसला आत ढकलत मागोमाग स्वतः आला. त्याचे मित्रही आत शिरले. क्षमा आणि खुलासा दोस्ता? श्रेयस आणखीनच घोटाळ्यात पडला. DSP सारख्या रानवट पोराकडून त्याला या प्रकारची मुळीच अपेक्षा नव्हती. आज सकाळी मी तुला गैरसमजाने मारलं. गैरसमज? तुमच्या डिव्हिजनला तो आणखी एक श्रेयस आहे, श्रेयस घोरपडे. तो सुरेखा भाटेला जाम त्रास देतो. सुरेखा आमच्या बाजूला राहते. तिनं मला 2-3 तास श्रेयस घोरपडे मला सतावतो असं सांगितलं होतं. मला वाटलं तूच तो, म्हणून मी आज तुला विनाकारण अडवलं, मारलं. दुपारी सुरेखा भेटली तेव्हा सगळा खुलासा झाला बघ. अरे पण मारण्यापूर्वी तुला आडनाव विचारता येत नव्हतं का? माझं नाव तळवळकर आहे, तळवळकर. मी घोरपडे सांगितलं नसतं. श्रेयस त्या आठवणीने तडकून म्हणाला. तुझं म्हणणं बरोबर आहे दोस्त, माझी गलती आहे. हे बघ, आपलं नावच पोलीस खात्याशी संबंधित आहे, DSP. मग तेवढा खाकीपणा येणारच. आणि तुझ्या खाकीपणानं माझी इज्जत गेली त्याचं काय? हा, ये भी एक पॉइंट है. आशक्या, यावर काय करता येईल रे? दोघांमधला एक मुलगा पुढे आला. तो उंच, लुकडा आणि काळा सावळा होता. डोळ्यांना ढापण होतं आणि त्याच्या नाकाच्या जाड शेंड्याची ठेवण अशी काही विचित्र होती की त्याचं नाक ओठाला टेकून आत त्याला तोंडानं श्वास घ्यावा लागणार असं वाटत होतं. काय करणार? पिचपिच्या डोळ्यांनी DSP कडे पाहत अशोकनंच विचारलं. मी सांगू का? श्रेयसने जळजळीत आवाजात विचारलं. सांग, तू म्हणशील ते मला मान्य आहे. 50-60 मुलांदेखत तू माझ्या तोंडात मारल्यास उद्या त्याच पद्धतीनं आपण फिट्टामफिट करू. DSPनं अविश्वासानं श्रेयसकडे पाहिलं. अशोक मान पुढे टाकत गुरकावला. गांडीला दात आलेत काय भडव्या? आशक्या शांत. अरे पण तो काय भंकस करतोय बघ ना राव. भंकस नाही, त्याचा उपाय मला पटलेला आहे. श्रेयस, उद्या सकाळी 8:30 वाजता कट्ट्यावर ये. मी तिथं हजर असेल. श्रेयसला हा प्रचंड धक्काच होता. काही सुचेच ना. DSP गेल्यावर त्याच्या मनाचा आणखीनच गोंधळ उडाला. आपण सूड म्हणून शोधून काढलेला उपाय टिट फॉर टॅटच्या पद्धतीने योग्य असला तरी निर्माण झालेल्या परिस्थितीत तो अन्यायी ठरतोय असं त्यालाच वाटायला लागलं. साधी गोष्ट आहे. DSP पडतं घेऊन स्वतःची चूक कबूल करायला आला म्हणूनच हा उपाय आपण त्याला सुचवू शकलो. नाहीतर काल तू मला मारलेस, आज मी तुला मारणार म्हणून सकाळी जाऊन त्याच्या 2 तोंडात मारण्याची हिंमत होती का आपली? नव्हती. म्हणजे त्याच्या प्रामाणिकपणाचा असा फायदा घ्यायचा का आपण? नाही, आपल्याला जमणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे नाईक आला नाही.
त्यामागचं कारण श्रेयसने लगेच ओळखलं. त्याचा नाद सोडून तो कॉलेजला आला. वर्गात शिरला तर पहिल्या तासाची बेल व्हायची होती. पोरापोरींचा गलका चालू होता. त्यातच एक पोरग ढोंगणाला चिमटा बसल्यासारखं कळवळून गात होता, सोचा था प्यार हम न करेंगे, सूरत पे यार हम न मरेंगे. कोणीतरी स्वतःचे हात लाल करीत त्याला ठेका देत होतं. तो वर्गात शिरताच फटाफट आवाज बंद पडले. पोरीही सावरून बसल्या. एखादा VIP येताच कुतूहल, आश्चर्य, राग, तिरस्कार आदी भावनांनी ओथंबल्यासारखे शेकडो नजरा त्याच्यावर रोखल्या गेल्या. काल DSPने ज्याला मारलं तोच हा. आज हा म्हणे त्याला मारणार आहे. कशाला फंदात पडतो त्या? DSP याला कचऱ्यासारखा फुंकून टाकेल. सर्व नजरांचे अर्थ श्रेयसला कळत होते आणि त्याला आतून हास्याच्या उकळ्या फुटत होत्या. जरा कुठे थोडं काही निराळं घडलं की पोरं त्या गोष्टीला इतकं महत्व देतात. गेले 8 दिवस श्रेयस नियमितपणे कॉलेजला येत होता. सगळे पिरियड्स अटेंड करत होता. सरांच्या प्रश्नांना उत्तर देत होता. पण एक सिनियर विद्यार्थी म्हणून कोणाचं त्याच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. DSPनं 2 तोंडात मारल्या म्हणून मात्र त्याला वर्गातल्या प्रत्येक जण ओळखायला लागला होता. कोणाशीही न बोलता तो आपल्या जागेवर जाऊन बसला. शेजारच्या बेंचवर शशिकला देडगावकर मुद्दामून येऊन बसली. तेव्हा त्याचं लक्ष गेलं. तू आज पाटीलला मारणार आहेस म्हणे? आश्चर्यार्थी डोळ्यांची उघड जाप करीत तिनं विचारलं. कोण पाटील? म्हणजे DSP रे, पाटील आडनाव आहे त्याचं. त्याला मी मारणार आहे असं तुला कोणी सांगितलं? सगळ्या कॉलेजला माहिती आहे. अशोक तावडे म्हणत होता त्यांना DSPला हात लावला तरी आपण त्याचा हात उखडणार म्हणून. श्रेयस खदखदून हसला. शशिकला म्हणत होती, तो अशोक तावडे म्हणजे कालचा आशके असेल. तर अशोकलाच काय, श्रेयसचा हात उखडणं त्याच्या बापालाही जमणार नव्हतं. गल्लीतल्या दादा कुत्र्याला पकडून ठेवून त्याच्या जीवावर बाहेरच्या कुत्र्यावर गल्लीतली 5-25 कुंत्री भुंकत असतातच. हसतोस काय? तुला भीती नाही वाटत? कोणाची? त्या अशोकची? DSPची नाही वाटत? आज मारशील मग त्याला? काही सांगता येत नाही. मनात आलं तर मारे नाही. मी तर म्हणते मारच. तू नुसती सुरुवात कर. तुझ्या आसपासचे 50 हात पडतील त्याच्यावर. साईनाथ आलाय का? हो. साई तुला कसं माहिती? DSP माहीत असल्यावर साईनाथ माहिती असणं आवश्यकच आहे नाही का? खरे, दोघातून विस्तव जात नाही. एवढं काय झालंय दोघात? अरे दिग्या म्हणजे तुझा DSP आणि साई हे दोघंही वर्गमित्र होते. 5वी पासून शाळा संपेपर्यंत न्यू इंग्लिश स्कूलला होते. घर लांब असलं तरी जाणं येणं होतं. हा दिग्या तर दिवस दिवस आमच्याच घरात असायचा. एकदा साई मंडईत गेला असताना हा दुपारचा आला. आता मला काय माहिती रे याच्या मनात काय आहे. नेहमी येणारा साईचा मित्र म्हणून मी त्याला घरात घेतलं. तर यानं माझा हातच पकडला. मी ते साईला सांगितलं. म्हणून म्हणते तू न घाबरता चढवून दे त्या मुडत्याच्या तोंडात. साई लगेच मध्ये पडेल. दिग्या तुझ्यापर्यंत पोहोचणारही नाही. श्रेयसला एकूण प्रकाराचीच गंमत वाटली. काय भानगड आहे? DSP इतक्या खालच्या पातळीवर जाणारा मुलगा आहे? तसं असेल तर संधीचा फायदा घेऊन त्याच्या 2 तोंडात मारायला खरंच हरकत नाही. ह्या शशिकलाची पण कमाल आहे. भर वर्गात अशी घटना परक्या तरुणाला सांगतं का कोणी? का DSP आणि साईनाथचं वैर अगदी घराण्यात मुरायला लागलंय आणि एकमेकांचं वाटोळ होण्याकरता कोणत्याही स्तराला जाण्याची दोन्ही घराण्यांची तयारी आहे. तो बघ साईनाथ तुला बाहेर बोल. तासाची घंटा झाली आणि त्याचबरोबर सरही वर्गात आले. आता बाहेर पडण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पण श्रेयसने साईनाथला मात्र तेवढ्यात पाहून घेतलं. हा साईनाथ? आणि हा काय DSP समोर उभा राहणार? हा नसावा. सर वर्गात चिरत्यात म्हणल्यावर तो बाजूला गेला असणार. आपण भलत्याच मुलाला साईनाथ समजतोय. समोरचा मुलगा सरळ सरळ लुकड्या माणसात जमा होता. त्यात त्यानं टाईट फिटिंगची पॅन्ट आणि इन केलेला बुश शर्ट असा ड्रेस अंगावर घातला होता. कंबर 27 ने छाती 28 भरली असती. अमिताभ स्टाईल राखलेले केस त्याच्या लंबुळक्या बारीक चेहऱ्याला मुळीच शोभत नव्हते. पण तोच साईनाथ होता. शशिकला त्याला खुणा करीत होती आणि तो श्रेयसला खुणा करीत होता. श्रेयसला तो मुलगा प्रथम दर्शनीच आवडला नाही. त्याच्यावर विश्वास टाकून DSPशी खुन्नस घेण्या इतका तो त्याला मुळीच जिद्दीचा वाटला नाही. मग त्याने बाहेर पाहणंच सोडून दिलं. तास संपल्यावर साईनाथ आत घुसला.
त्याच्याच मागोमाग त्याच्याच पद्धतीतली 15-20 मुलं होती. तुलाच त्या भडव्याने मारलं ना. श्रेयसला होकारार्थी मान डोलावणं भाग पडलं. चल, तो कट्ट्यावर बसलाय, कानाखाली एकच आवाज काढ, पुढचं मी बघून घेईन. उद्या त्याला भेटायला ससूनमध्येच जा. सालं, काही कारण नसताना आपण या लपडात अडकलो असं श्रेयसला वाटायला लागलं. तरी बरं आपण याला काहीच म्हटलो नाही. घाबरतो काय, चल. अरे साईनाथ, हे प्रकरण आपण मिटून टाकलेलं चांगलं नाही का? श्रेयसने आवंडा गिळत म्हटलं. उद्या काही बरं वाईट झालं तर? हे बघ श्रेयस, मी या पोरांना पार कसब्यातून घेऊन आलोय. एवढ्या पोरांचा मी नाश्ता पाण्याचा खर्च केलाय, तो काही चुत्त्या म्हणून नाही. तुझा खर्च मी भरून देतो, मग तर झालं. लास्टचं सांगतो श्रेयस तुला मी. रागाने श्रेयसकडे पाहत साईनाथ म्हणाला, आज दिग्या ससूनला हात पाय मोडून ॲडमिट व्हायला पाहिजे, नाहीतर तू तरी. यातलं तुला काय पसंत आहे ते सांग. साईनाथची धमकीची भाषा ऐकून श्रेयसच्या गोट्या कपाळात गेल्या. म्हणजे त्यानं श्रेयसला निर्णयासाठी चॉईसच ठेवला नव्हता. घटना घडली कोणाच्या बाबतीत आणि परिस्थिती कोणाच्या ताब्यात जाऊन बसली आहे. जा की श्रेयस, शशिकला अर्जवी स्वरात म्हणाली. माझ्याकरता इतकं सुद्धा करणार नाहीस का तू? च्या आईला, हे चांगलंय. म्हणजे एका बाजूने भाऊ सरळ सरळ धमकी देतो, तर बहीण उगाच घोळात घ्यायला पाहते. जणू हिनं आपल्याकरता इतकं काही करून ठेवलंय की आपल्याकडून DSPला मारण्यासारखी किरकोळ गोष्ट करून घेण्याचा हिला अधिकारच आहे. हिला काय होतंय, इथं सँडविच माझं झालंय. तिकडं तो DSP, इकडं हा साईनाथ.